भिवंडी शहरातील रस्त्यांवरील खड्डे हा चर्चेचा विषय झालेला आहे। मोठ्या प्रमाणावरती खड्डे पडलेले आहेत आणि अशा परिस्थितीत आता राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे जे कार्यकर्ते आहेत, प्रवीण पाटील यांच्या नेतृत्वाखाली गणपती बाप्पाला घेऊन या रस्त्यावरती खड्ड्यांमध्ये आलेले आहेत। नक्की काय सांगाल? अहो, एवढी बिकट अवस्था आहे भिवंडीची, मला वाटतं भिवंडीच्या सारखी अवस्था कुठेच खराब नाही। कारण आजची परिस्थिती अशी आहे, 1.5 महिना नाही झाला 2.5 कोटी रुपये खर्च करून खड्डे बुजवण्यात आले आणि ते खड्डे एका 15 दिवसात ते सगळे खड्डे वाहून गेले। म्हणजे अक्षरशः नागरिकांच्या पैशाची लूट लावलेली आहे। या लूटच्या निषेधात गणपतीचं आगमन होतं, ईद ए मुलादून आहे, परत दहीहंडी आहे, नवरात्र आहे, हे खड्ड्यात जाणार असं हे कुठंच नाही। मी यांचं उग्र आंदोलन करणार। मी डीसीपींना एक सांगतोय की यांना स्मरणपत्र द्या, हे लवकरात लवकर खड्डे बुजवण्यात। काय वाटतं ज्या पद्धतीची परिस्थिती सध्या रस्त्याची झालेली आहे, या रस्त्यावरती प्रसूती होतात, रस्त्यावरती डिलिव्हरी होतात, महिलांच्या असंख्यांच्या अपघात होत आहेत। हे खरंय ना। ऍक्च्युली इथं कल्याण नाक्यावरती याच खड्ड्याच्या इथं महिलांची डिलिव्हरी झाली। हो, लाज वाटायला पाहिजे अक्षरशः। IAS बोलतो आपण, काही नाही, फेल 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 आहे रे, IAS म्हणून फेल आहे। आणि महापौर तर काय आहे, अलिबाबा 40 चोरचा बनलेला महापौर आहे, त्याच्यामुळे महापौर बद्दल काय बोलायचं काहीच नाहीये। काय अक्षरशः लूट लावलेली लूट। माझ्यासोबत गणपती बाप्पा आहेत। गणपती बाप्पा, काय सांगाल या खड्ड्यांची अवस्था बघून? एक खड्डे नवीन रस्ता बनला पाहिजे आणि ते रस्त्यात कोणी कोणी पडून मरतायत, कोणाचा हात तुटतोय, कोणाचा पाय तुटतोय। नवीन रस्ता बनला पाहिजे आणि ते रस्त्यांमुळे ट्रॅफिक एवढी जमा होते। गणपती बाप्पाचा जो आगमन आहे हे सुखरूप व्हावं, म्हणजे गणपती बाप्पा चांगले आले पाहिजे। एकूणच जर आपण पाहिलं, गणपती बाप्पाचं आगमन आता बऱ्याच ठिकाणी होतं आणि ते होत असताना ती काळजी घ्यायला पाहिजे। या ठिकाणी मागणी या सर्व प्रवीण पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे। संजय भोयर, TV9 मराठी। विषय असा आहे की एकंदरीत आता सर्व समाजाचे सण लाईनशीर आहेत। ईद ए मिलादून आहे, गणपती आहे, दहीहंडी उत्सव आहे, पुढे नवरात्र आहे। या परिस्थितीत आज गणपतीचं आगमन होतंय। आज सगळीकडे घटना ऐकायला भेटत आहेत। आज मुंबईला घटना झाली, 2 जण वारले, गणपतीची मूर्तीची विटंबना झाली। आज ही परिस्थिती भिवंडीत आहे की उद्या जर काही यदाकदाचित कुठल्याही मूर्तीला, कुठल्याही मंडळाला काही हानी झाली तर याचा सर्वस्व जबाबदार महापौर आणि कमिशनर असेल, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, ही आमची मागणी आहे। 2.5 कोटी जी होती ती तर एवढी हास्यास्पद होती की 2.5 कोटी 1.5 महिन्या पहिले खर्च केले भिवंडीत। उल्हासनगर, ओरिजिनल मार नाही, डुप्लिकेट मार, उल्हासनगरचा कर्मचारी किंवा कॉन्ट्रॅक्टर आणून ही डागडुगी केली आणि सर्व पहिल्या पावसात सगळे 2.5 करोड पब्लिकचे हे पाण्यात गेले। मला एक सगळ्या पब्लिक आणि नागरिकांना सांगू इच्छितो, मी आव्हान करू इच्छितो, जोपर्यंत हे आपल्याला मूलभूत रस्ते आपल्याला बरोबर देत नाही, सगळ्यांनी घरपट्टी पाणीपट्टी भरू नका, मी ही जाहीर आव्हान करतो। कारण आपण जे घरपट्टी पाणीपट्टी भरतो याच्या बदल्यात आपल्याला काय मिळते? खड्डे, मरण, हे असे हात तुटलेले, कशी कशी लोकांची हालत खराब आहे। आज किती लोक खाली पडतात, मरतायत, याला जबाबदार कोण? यांना काही निवेदन द्यायचे? तिथं खुर्चीवर बसलेले यांना रस्त्यावर दाखवायला लागेल निवेदन काय असते। म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलोय आणि स्वतः गणपती आलेले आहेत आणि गणपतींचं म्हणणं असं आहे, लवकरात लवकर नाही झालं, उद्या काय झालं मला तर तुमच्यावर हे सगळं पाप शाप सगळं तुमच्यावर येईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।